सूरज पाटील या दोन आयकॉन खेळाडूंना आपण खेळताना पाहतोय। दोन आयकॉनचा वर्ण असलेली स्पर्धा। चला पंच सामन्याला सुरुवात करा। प्रचंड मेहनत करत असताना बंड्याबॉय संघाने आणि त्यांच्या पाठीराख्यांनी स्पर्धा अगदी नेटाने दुसऱ्या दिवसापर्यंत आणून ठेवले। आयकॉनचा भरणा ही संकल्पना या 10व्या वर्षामध्ये त्यांनी देखील अंमलात आणली। सामन्याला होते सुरुवात। गोलंदाजी मार्कवर आहे मयूर वाघमारे। त्याच्या समोर आव्हान असेल स्थानिक खेळाडू सचिन फणसे। पॉवर प्लेचे पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर येतोय मयूर वाघमारे आणि त्याच्या समोर आव्हान असेल ते स्थानिक खेळाडू सचिन फणसे। गोलंदाज तयार। असे चांगला चेंडू शरीराचा वेध घेतलाय। पहिलं षटक मावसतंय। काहीसं शांत क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला खेळपट्टीवर। असे चांगला चेंडू टप्पा पेडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला। बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही। धाव चेंडूची सांगता होते। सचिन देखील एक चांगला खेळाडू स्थानिक पातळीवर खेळत असताना त्याच्या बॅटीतून देखील मोठे मोठे फटके पाहायला मिळाल्यात, परंतु त्याच्यासमोर गोलंदाजीला सज्ज झाला आयकॉन खेळाडू मयूर वाघमारे। स्ट्राईकवर आहे सचिन फणसे। नाव स्ट्राईकला आहे रोहित। गोलंदाजी मार्कवर येतोय मयूर वाघमारे। उलटा चेंडू अगदी गोलंदाजीचा मस्त वापरला होता। ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही। एकच धाव मिळते। धावफलकावर धावफलक लागतोय तो एका धावेने। काहीसं शांत क्रिकेट पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। समोर असेल आता रोहित ज्याला पोलार्ड म्हटलं होतं। उलटा चेंडू आणि त्याचा समाचार घेतला। स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो। क्षेत्ररक्षी चेंडू पर्यंत जाणार। चेंडू उचलणार फेकणार दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या जातात। या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या 3 धावा। गुणलेखनामध्ये सर आमच्याशी जोडले गेलेत। एक महत्वपूर्ण कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। चांगला चेंडू अगदी खोदून काढला होता पण क्षेत्ररक्षक अजूनही चेंडूशी खेळतो। चेंडू उचलणार फेकणार दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण तो नाही। सचिन फणसेला माहिती आहे या क्रीडांगणावर माझी देखील फलंदाजी चांगली कामगिरी करून गेले। पाऊल पेच्या षटकामध्ये अशा प्रकारचा समाचार देखील सचिन फणसेने देखील घेतलाय आणि तेच कामगिरी करेल का सचिन। हळुवारशीने चेंडू फेकला गती परिवर्तन केलं। धाव चेंडूची सांगता होते। आणि त्या जयंती बऱ्याच ठिकाणी साजऱ्या केल्या जातील। जातही असतील माथेरानमध्ये मात्र ती जयंती वेगळ्या सहकार्यामध्ये साजर केली जाते।
6 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या धावफलकावर लागल्या 4 धावा. गोलंदाजी मार्ग होतोय स्थानिक खेळाडू विजय आखाडे. हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे. या वर्षाच्या माथेरान टेनिस क्रिकेटच्या हंगामामध्ये नाही म्हटलं तर विक्रांत संघाने 2 विजेते स्थान केले आणि या स्पर्धेमध्ये थोडासा चाचपटला गेला संघ, कारण की हा सामना फार महत्वाचा असेल या विक्रांत संघाला आणि त्याच्या समोर आव्हान आहे ते रियल संघाचं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अतिशय चांगला चेंडू, शॉर्टपिच चेंडू होता, बॅटच्या रॅडारमध्ये चेंडू आला नाही. बॅट अँड बॉलचा संपर्क कुठल्याही प्रकारचा झाला नाही. पहिला चेंडू तो देखील निर्धाव. कर्जत परिसरामधल्या KPL मध्ये देखील विजयची गोलंदाजी चांगली राहिली. विजय आखाडे आणि जीत रोजारियो या 2 खेळाडूंनी मात्र चांगली कामगिरी केली. या क्रीडांगणावर दाखल होणाऱ्या आयकॉन खेळाडूचं आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. दुसरा चेंडू डॉट, परंतु पंच आमच्याकडे फिरतायत. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावफलकावर लागते. या अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर वाढेल 5 धावा. बरीचशी टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू या क्रीडांगणावर दाखल होत आहेत. अतिशय चांगला चेंडू, नो मॅन रिझन मध्ये चेंडू टावल होतो. क्षेत्ररक्षक त्याच्यापासून भरपूर दूर आहे आणि 1 बाउंड चौकार. नऊ धावा धावफलकावर. अतिशय चांगला चेंडू. कमबॅक करता येतं क्रिकेटच्या खेळामध्ये, तुम्हाला संधी असते कमबॅक करता येतं. विजय एक वेगवान गोलंदाज आहे. विक्रांत संघाची एक भेदक गोलंदाजी त्याच्या हातातून होते आणि तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. स्थानिक पातळीवर गोलंदाजी करत असताना विक्रांत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याची कामगिरी विजयने देखील केलेली आणि आता तर मात्र संघ अडचणीत आहे. याची कडा एसटी रक्षकाच्या हातामध्ये झेल. फलंदाज बाद. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. बॅट्समॅन आउट. डीजे थँक्यू. चला पंच सामना हा फास्ट. आपली वेळ आपण ठरवतो. काटे तर घड्याळाचे फिरतात. आयकॉन खेळाडू स्ट्राईक वर येतोय. रोशन अडाव. दुसरे षटक मार्गस्थ आहे. एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले. गोलंदाजी मार्गवर सज्ज विजय. समोर आव्हान असेल आयकॉन खेळाडू रोशन अडावेचं. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले. गोलंदाजीवर सज्ज झाला विजय. समोर आव्हान असेल रोशन अडावेचं. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याचा समाचार घेतला. क्षेत्ररक्षक नाही येते. गॅप सिलेक्शन चांगलं आहे पण क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. गती थोडीशी चेंडूची कमी झाली पण तो 2 धावा सहज मिळाला. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या 11 धावा. रोशन हा खेळाडू अगदी मोठा प्रवास करत या क्रीडांगणावर दाखल झाला. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना बॅटेतून 2 धावा निश्चित आल्यात. चेंडूला आपटण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावफलकावर लागते. दुसरे षटक मार्गस्थ. चांगली गोलंदाजी विजयची देखील राहिली. माथेरानच्या टेनिस विश्वामध्ये या गोलंदाजाला एक चांगली गोलंदाज म्हणून नावावर आलाय. धन्यवाद बाबूबाई. अतिशय चांगला चेंडू. गोलंदाजाला चेंडू देखील काही समजला नाही पण तो षटक संपलाय. 12 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या
12 धावा. पाहिले तर 6 सरासरीने धावसंख्या धावफलकावा लागल्यात, परंतु विक्रांत संघासाठी हा सामना फार गुणलेखक फार महत्वाचा आहे. विजयाच्या दिशेने निश्चित विक्रांत संघाला जावं लागेल, कारण की आता जर सामन्यामधून पराभवाला सामोरं गेलं तर अस्तित्वाची लढाई म्हणून या विक्रांत संघाला या स्पर्धेतून बाहेर जाता येईल. परंतु समोर असलेला रिया 11 संघ या 2025च्या माथेरानच्या टेनिस क्रिकेटमध्ये अगदी पडद्यामागून फार मोठा प्रवास करत या स्पर्धेमध्ये दाखल झाला. तिसरं षटक मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्गवर येतो आयकॉन खेळाडू मयूर वाघमारे, दैवतगावचा सितारा. मयूरसाठी धावसंख्या धावफलकावा लागल्या 12 धावा. 12 चेंडूंचा खेळ झाला, 1 विकेट मैदानाच्या बाहेर गेले. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला मयूर. त्याच्या समोर आव्हान असेल स्थानिक खेळाडू सचिन फणसे याचा. रायगड प्रीमियर देखील चांगली कामगिरी राहिली मयूर या खेळाडूची. फटका बसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. बॅट्समन आउट. ठोक डीजे. बारावा खेळाडू रियाला संघ गोविंद झोरे. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही. अक्षय नवीन फलंदाज जातोय. अक्षय गोलंदाजी मार्गवर आहे. मयूर तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. धाव फलक तिथे स्थिरावलाय. तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्गवर आहे मयूर. समोर आव्हान असेल. चांगला चेंडू अगदी मागे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाणार. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. गोळीच्या वेगाने येतात या 4 धावा. त्याच्या बॅटीतून पहिल्या चेंडूवर समाचार घेत असताना 4 धावा धावफलकाव्या लागल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अतिशय चांगला चेंडू. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी राहिली आणि या क्रिकेटच्या दिवसाची माझं देखील एक चांगलं नातं आहे. आणि या क्रीडांगणावर मयूरसाठी ही खेळपट्टी नवीन नाहीये. आयकॉनची संकल्पना जेव्हापासून आली तेव्हा मयूरला आपण पाहतोय. चांगला चेंडू. दुसऱ्या चेंडूवर उभा ठेवलाय, पण तो यष्टीरक्षक चुकतोय आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. सतरा धावा धावफलकावा लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवर आहे मयूर. समोर आव्हान असेल रोशन. चांगला चेंडू. त्याने चेंडूला दिशा दिली. पॉइंट मध्ये चेंडू डीप मध्ये क्षेत्रक येतोय. थोडासा बॅकअप मिळेल. अजूनही चेंडू उचललाय. चेंडू उचलणार फेकणार, पण तो 2च धावा समाधान. या 2 धावेनी धावसंख्या धावफलकावा 19 धावा. काहीसं शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. सूर्यनारायण मात्र आग उगतोय दुपारच्या सत्रामध्ये. गणेशजी तुम्ही इकडे बघू नका. पुन्हा एकदा चेंडूला आपटण्याचा प्रयत्न. भिरकावून दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण तो डोक्यावर न जाणार का? पण वन भाऊ चौकार.
थँक्यू. 18 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 23. चौथं षटक मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कवर निश्चितच जीत रोजाऱ्याला पाहायला मिळेल आपल्याला. दोन आयकॉनची जोडी मैदानात पाहतोय आपण रिया संघाची. एका बाजूला असेल अक्षय, दुसऱ्या बाजूला असेल रोशन. आयकॉन म्हणून आम्हाला या क्रीडांगणावर का दाखल केलंय. 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आयोजक बंडाबॉय संघाने एक निश्चय केला की स्पर्धा 2 आयकॉनच्या बंड्याने सुरुवात करायची आणि तोच निश्चय करीत असताना आजचा दुसरा दिवस मात्र निवडला. बंडाबॉय चषक 2025 सुवर्ण पर्व 10व पॉवर्ड बाय दिशा क्लासेस यांच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा. चौथं षटक मार्गस्थ होतोय. समोर आव्हान असेल अक्षयचं. गोलंदाजी मार्ग येतोय एक वेगवान गोलंदाज जीत रोजारियो. अगदी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील तो दाखल झाला होता. तो जीत रोजारियो मात्र गोलंदाजी मार्गवर समोर येतोय. गोलंदाज तयार. चांगला चेंडू. अगदी वेग वेग आणि फक्त वेग. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निधाव चेंडूची सांगता होते. याच गोलंदाजीच्या जोरावर केलेली कामगिरी मला रायगड प्रीमियर लीग पर्यंत घेऊन गेले. मागच्या हप्त्यामध्ये कर्जत परिसरामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये एक सायकल म्हणून मला एक बक्षीस मिळाले. ह्या क्रिकेटच्या खेळाडूंनी बरंच काही मला दिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. अप्रतिम झेल. विकेट मैदानाच्या बाहेर जाते. बॅट्समन आउट. ठोक दीजिए. चौथं षटक मार्गस्थ आहे. एक सफलता मिळाली जीतला. नवीन फलंदाज झाला डावखुरा. एक अनुभवी खेळाडू गोविंद झोरे. पंतू पंच फिरतायत. व्हाईट बॉल. एक अवांतर धावा धावफलकावर. गोविंद झोरे एक अनुभवी खेळाडू आहे परंतु त्याच्या समोर एक युवा खेळाडू जीत रोजारियो गोलंदाजी मार्कवर आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावफलक तिथे स्थिरावलाय. 23 धावा धावफलकावर आहे. गोलंदाजीवर सज्ज आहे जीत रोजारियो. समोर आव्हान असेल गोविंद झोरे याचं. चांगला चेंडू पण पंच पुन्हा एकदा फिरतायत. व्हाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. समोर गोविंद झोरेचं आव्हान. पुढे मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय पण क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे. पण तू एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 25 धावा. चला विक्रांत संघ भरपूर वेळ लावताय. वेळेचं महत्व तुम्ही त्या वृत्तपत्राला विचारा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5 रुपयाने जातं. आणि 5 सूर्यास्तानंतर 5 रुपये किलोनी जातं. एवढं वेळेला महत्व आहे. निधाव चेंडू येतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न निश्चित करतोय फलंदाज पण तो बॅटवरच्या रडारवर चेंडू येत नाहीये.
एक वेगवान गोलंदाज म्हणून नावारूपाला आला अजित गोलंदाजी मार्कोर आहे. गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र वापरलं. ब्लॉक होल मध्ये चेंडू मारला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यापुढील होणारा सामना बंड्या बॉईज बी विरुद्ध सचिन 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. यापुढील होणारा सामना सचिन 11 विपक्ष बंड्या बॉईज बी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. चांगला चेंडू त्याचा समाचार घेतला. चेंडू हवे त्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 26 धावा धावफलकावर आहे. शेवटचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू आणि त्याचा समाचार घेतलाय. लगातो 6 षटकार. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल सुटलाय. अतिशय चांगला चेंडू अगदी हळूवारपणे फेकला. सुरुवातीच्या 2 चेंडूचा समाचार निश्चित घेतला पण तो पुढील तिसऱ्या चेंडूवर मात्र उभा ठेवलाय. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 37 धावा. चांगला चेंडू समाचार घेतला. क्षेत्ररक्षक आहे पण तो एक संधी दिली दुसरी संधी देणार नाही. हाच मनसुबा विक्रांत संघाच्या क्षेत्ररक्षकाने ठेवलाय. डीजे थँक्यू. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 37 धावा 37. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 27 होते नंतर 10 आले ना. आणि स्ट्राईकवर आला आर्यन जाधव. शेवटच्या षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ. माथेरान टेनिस क्रिकेटचा उभरता खेळाडू आणि याच्या बॅटूतून किती धावा येणार परंतु आयकॉन खेळाडूशी सामना करणार आहे. उदयमुक्त खेळाडूची नोंद होईल का? आर्यन जाधवची. शरीराचा वेध
आणि धावची होण्याची संभावना. चला बॅट्समॅन आउट. अशा चांगला चेंडू समाचार घेतलाय. फेकी चुकते. आणि या 2 धावा मिळाल्या. त्या 2 धावींनी धावसंख्या धावफलकावर लागल्या. 39 धावा. येणारे चेंडू असतील 30 आणि विजयासाठी धावा कराव्या लागतील 40. नाणेफेक केलं जाईल. पुढील सामन्याचा सामना असेल सचिन 11 त्याच्या विपक्ष असेल बंड्या बॉईज बी. एक महत्वपूर्ण लढत असेल बंड्या बॉईज संघासाठी. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. आणि मी मान्यवरांना विनंती करेल अतिश डेबे सरांना आपल्या हस्ते नाणेफेक होईल. तर त्यांनी आपल्या कर्तव्यावर जायचंय. विजय चव्हाण चला जाऊया सामन्याकडे. पहिलं सत्र संपलं. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या 30 चेंडू आणि 39 धावा. आता समीकरण असेल 30 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य. पहिली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले.
पहिल्या सत्रामध्ये पाहिलं असेल आपण रियायलन संघाने 30 चेंडूचा सामना केला आणि 39 धावा उभा केल्या. अतिशय चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, यष्टीरक्षक मात्र चुकतोय. पहिला चेंडू गोलंदाजाच्या अगदी एक वेगळी शैली दाखवली त्याने. गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय अक्षय आणि त्याच्या समोर आव्हान असेल आयकॉन खेळाडू सूरज पाटील. अतिशय चांगला चेंडू लावून द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. नो मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावा धावफलका मिळतात. चार धावा धावफलकावर आहे. 40 धावांचा पाठलाग करतोय तो विक्रांत संघ. विक्रांत संघासाठी हा सामना फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू आणि त्याचा समाचार घेतलाय. सलग दुसऱ्या चेंडूवर 4 धावा, 8 धावा धावफलकावर लागला. आठ धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. एकच धाव मिळाले. एका धावेने धावफलक पुढे जातोय. 9 धावा. आता बराच उशीर नॉन स्ट्राईक असलेला मयूर वाघमारे स्ट्राईक घेईल. चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जाणार, चेंडू पकडणार. मला वाटतं सागर जोशी चेंडूला फील्ड करतायत. हा सागर जोशींचं क्षेत्ररक्षण फार चांगलं असतं, अगदी चेंडूवर तुटून पडतात ते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अगदी शांत प्रमाणात सुरू असलेला क्रिकेटचा खेळ. फुलटा चेंडू त्याचा समाचार घेत असताना फलंदाजाला माहिती आहे पाऊल पेचं षटक आहे आणि या षटकामध्ये फक्त चेंडूला दिशा दिली आणि तीच कामगिरी करत असताना 4 धावा. 6 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 14 धावा. अगदी माफक लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी करावा लागणारा संघर्ष. 6 चेंडूंचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावर आहे. 40 धावांचा पाठलाग करतो विक्रांत संघ. विक्रांत संघासाठी या स्पर्धेचा हा सामना फार महत्वाचा, जिंकावा लागेल. रियल संघाला देखील हा सामन्यामध्ये आपली जागा बनवावी लागेल, त्याला देखील मेहनत करावी लागेल. गोलंदाजी मार्ग येतो दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन अडाव आणि त्याच्या समोर तेवढंच तगडं आव्हान मयूर वाघमारे याचं. 6 चेंडूंचा खेळ झाला. 14 धावा धावफलकावर लागल्यात. विक्रांत संघ 40 धावांचा पाठलाग करतोय आणि दुसरं षटक मार्गस्थ होतोय. गोलंदाजीवर रोशन, समोर एक तगडं आव्हान मयूर वाघमारे याचं. चला सामना फाट घ्या. गोलंदाज तयार. फुलटा चेंडू. पंचांच्या इशाऱ्याकडे आमचं लक्ष असेल. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावफलकावर लागतात. 15 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. त्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. आला होता कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक रोहित तिथं आहे परंतु एकाच धावे समाधान. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे विजयाच्या दिशेने अगदी निश्चित जाऊ एक माफक लक्ष आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आम्ही नेहमीच म्हणतो कुठली धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देत नाहीये.
दुसरे षटक मार्गस्थ आहे. स्ट्राइक वर असेल आता सूरज पाटील. नॉन स्ट्राइकला आहे मयूर वाघमारे. गोलंदाजी मार्गवर येतोय आयकॉन खेळाडू रोशन. गोलंदाज पुन्हा हा मोठा फटका फेकून दिलाय चेंडूला. बिग 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 षटकार. त्या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या दफलकावर लागल्या. गोलंदाज तयार. समोर आव्हान सूरज पाटील याचं. गोलंदाजीवर सज्ज झालाय रोशन अडाव. अतिशय चांगला चेंडू. यष्टीरक्षक मात्र चुकतोय. निधाव चेंडूची सांगता होते. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे माफक लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी फार काही करावं लागणार नाहीये. विजयाच्या दिशेने एक पाऊल निघालोय आम्ही, कारण की हा सामना जिंकावा लागेल विक्रांत संघाला. हळुवारपणे चेंडूला फक्त दिशा दिले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 28 धावा धावफलकावर आहे. आणि आर्यनच्या दिशेने चेंडू. काय करणार आर्यन. अगदी वेग घेतला चेंडूने. 4 धावा. फक्त 8 धावांची गरज आहे विजयासाठी विक्रांत संघाला. गोलंदाजी मार्ग येतोय. डावखुरा गोलंदाज गोविंद झोरे आणि त्याच्यासमोर तेवढं तगडं आव्हान मयूर वाघमारेचं. 8 धावांपासून दूर आहे विजयासाठी विक्रांत संघ. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. गोलंदाजाच्या शैलीवर ऍक्शन घेण्यात आले. गोलंदाजाच्या शैलीचा आक्षेप घेण्यात आलेला आहे. गोलंदाजाला संपूर्ण हात अगदी फिरवून टाकावा लागेल. गोलंदाजी मार्ग आहे रोहित. फ्रीटचा चेंडू. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू असेल फ्रीट. फेकून दिलं चेंडूला. 1 बाउंड चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 37 धावा. फक्त 3 धावांची गरज आहे. मयूर वाघमारे पुढील चेंडूवर विजयाचा फटका मारणार का. निश्चित मारेल. फक्त 3 धावांची गरज आहे विजयासाठी विक्रांत संघाला. आणि हा विजय फटका. विजय संपादन करतोय तो विक्रांत संघ. पराभवाला सामोरं जावं लागलंय ते रियायल संघाला. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाला पुन्हा एकदा एक संधी असेल. त्या संधीचं सोडणं त्यांना देखील करावं लागेल. यापुढील सामना असेल
तो पंड्या बॉईज बी विरुद्ध सचिन 11 संघ.